नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या या मायबोली मराठी युट्यूब चॅनलवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विभाग भरती 2026 यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे। चौकीदार गट ड या पदासाठी परीक्षा प्रवेश पत्र आता आलेले आहेत। ठीक आहे, त्याचबरोबर आपण गटनिहाय वेळापत्रक कसे असेल, त्याचबरोबर परीक्षा कधी होणार आहेत आणि त्याचबरोबर हॉल तिकीट जे तुमचं आलेलं आहे ते कुठं बघायचं आहे, कुठं कोणत्या लिंकवर उपलब्ध होईल याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया व्हिडिओला। ठीक आहे, बघा आताच आदिवासी विभाग भरती 2026 यांच्याकडून काय केलेलं आहे, आदिवासी विभागाकडून एक सुधारित जाहीर सूचना आलेली आहे। या ठिकाणी बघू शकता तुम्ही, आदिवासी विकास विभाग मार्फत दिनांक 29/4/2026 रोजी चौकीदार गट ड या संवर्गाच्या 478 पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती। बरोबर, सदर पदाची लेखी परीक्षा दिनांक 28 जुलै 2026 ते 1 ऑगस्ट 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आलेली असून गटनिहाय वेळापत्रक, ठीक आहे, या ठिकाणी बघू शकता गटनिहाय वेळापत्रक दिनांक 13/7/2026 रोजी प्रसिद्ध केलेले आहे। उमेदवारांना त्यांचे जे प्रवेश पत्र आहे, ऍडमिट कार्ड हे परीक्षेच्या 7 दिवस अगोदर उपलब्ध होईल। प्रवेश पत्र विभागाचे संकेतस्थळ काय आहे, या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकताय तुम्ही www.maharashtra.gov.in यावर किंवा tdcwatchman2026.cbtexam.in या लिंकवर उपलब्ध होईल असं या त्यांनी प्रसिद्धी पत्रकात सांगितलेलं आहे। बघा, सदरची लिंकवर उमेदवारांनी त्यांचे प्रवेश पत्र व त्यामध्येच मार्गदर्शक सूचनांसह उपलब्ध करून घ्यावे। उमेदवारांनी ज्या प्रकल्प कार्यालयासाठी स्वतंत्र अर्ज केला असेल त्यांची परीक्षा वेळापत्रकातील नमूद गटाप्रमाणे परीक्षा केंद्रावर होईल व त्यांचे प्रवेश पत्र सुद्धा वेगवेगळ्या गटानुसार उपलब्ध करून दिले जातील याची नोंद घ्यावी असं या आपल्या यांच्याकडून विभागाकडून आलेलं आहे। ठीक आहे, गट ड चे नियुक्ती अधिकारी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय हे असल्याने चौकीदार पद भरती 2026 संदर्भात ऑनलाईन परीक्षा केंद्रावरील समन्वयक व संनियंत्रण करण्याची जबाबदारी पार पाडणे व भरती प्रक्रियेशी संबंधित अनुषंगांनी त्याच्या बाबतीत संपूर्ण कार्यवाही संबंधित प्रकल्प अधिकारी करतील याची नोंद घ्यावी असं यांनी या पूर्ण प्रसिद्धी पत्रकात सांगितलेलं आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, गटनिहाय वेळापत्रक हे दिनांक 13/7/2026 रोजी प्रसिद्ध केलेलं होतं। तुमचं ऍडमिट कार्ड 7 दिवस अगोदर परीक्षेच्या अगोदर उपलब्ध होणार आहे। ते कुठं जायचं आहे, तुम्हाला या संकेतस्थळावर जायचं आहे। या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, त्या ठिकाणी जाऊन तुमचं ते जे हॉल तिकीट आहे परीक्षा वेळापत्रकातील नमूद केलेल्या गटाप्रमाणे तुमची परीक्षा ही केंद्रावर त्या होईल आणि तुमचा हॉल तिकीट ही त्या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल। बघा विद्यार्थी मित्रांनो, हीच महत्त्वाची अपडेट होती। आदिवासी विकास विभाग भरती 2026 साठी अत्यंत महत्त्वाची अपडेट होती, त्यामुळे ही अपडेट तुम्हाला समजली असेल असं मी समजतो। चला तर मग भेटूया पुढच्या वेळी अशाच एका नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।